संत जगियावतरले ब्रह्ममूर्ति संत जगियावतरले ब्रह्ममूर्ति संत जगियावतरले ब्रह्ममूर्ति संत जगियावतरले उद्धरायाले दीन जना उद्धरायाले दीन जना उद्धरायाले दीन जना ब्रह्ममूर्ति संत जगियावतरले ब्रह्ममूर्ति संत जगियावतरले ब्रह्ममूर्ति संत जगियावतरले ब्रह्ममूर्ति संत जगियावतरले उद्धरायाले दीन जना उद्धरायाले दीन जना उद्धरायाले दीन जना ब्रह्मादिकत्यांचे वंदिती पायवरी ब्रह्मादिकत्यांचे वंदिती पायवरी ब्रह्मादिकत्यांचे वंदिती पायवरी ब्रह्मादिकत्यांचे वंदिती पायवरी नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती भोगा दुराचारी विषयी भोगा दुराचारी विषयी आसक्त दुराचारी विषयी भोगा दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती संत कृपे त्वरित उद्धर संत कृपे त्वरित उद्धर ब्रह्मादिकत्यांची वंदिती पायवरी ब्रह्मादिकत्यांचे वंदिती पायवरी ब्रह्मादिकत्यांची वंदिती पायवरी ब्रह्मादिकत्यांचे वंदिती नाम पायवरी घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा त्यांची वाट अखंडित नामा त्यांची वाट पाहावी नामा त्यांची वाट अखंडित नामा त्यांची वाट पाहावी निशिदिनी ध्याय सत्संग निशिदिनी ध्याय संत संग निशिदिनी ध्याय संत संग ब्रह्मादिकत्यांची वंदिती पायवरी ब्रह्मादिकत्यांचे वंदिती पायवरी ब्रह्मादिकत्यांची वंदिती पायवरी ब्रह्मादिकत्यांचे वंदिती नाम पायवरी घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती रघुमाई 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 राम ट्रबल द्या कडक करा ब्रह्ममूर्ति संत ब्रह्ममूर्ति संत जगियावतरले ब्रह्ममूर्ति संत ब्रह्ममूर्ति संत जगियावतरले ब्रह्ममूर्ति संत
ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत हेना जगी अवतरण जगी अवतरण ब्रह्ममूर्ती संत ब्रह्मादिक जाती ब्रह्मादिक जाती वंदिती पायवरी ब्रह्मादिक जाती ब्रह्मादिक जाती वंदिती पायवरी उधरयान दीन जन ब्रह्मादिक जांचे ब्रह्मादिक जांची वंदिती पायवनी ब्रह्मादिक जांची नाम घेत वदनी दोषादनी नाम घेत वदनी नाम घेता नाम घेता वदनी दोष दादी नाम घेता वदनी दोष
घेता बदनी दोष जाती नाम घेता बदनी दोष जाती ब्रह्मादिक जाती ब्रह्मादिक जाती वंदिती पायवनी ब्रह्मादिक जाती ब्रह्मादिक जाती ब्रह्मादिक जाती दोष नाम घेता बदनी दोष जाते नाम घेता बदनी दोष जाती संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा त्यांची वाट पाहे निषिद्धीने ध्याय सत्संगाती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती विठला योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना
अन्यौष्टहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जयाचा श्रीरंग केशरी शोभे दुजा पांढरा पाहता चित्त लोभे हिरवा तिजा शांती दे मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली जाची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो भारत भूमी जिचा सर्व कामी जिजो देह माझा प्रभु पाय धोणी समचरण सरोजम सांद्रणीला बुदावम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जियो धरार्थावतारम कलाकांकतेजो धिकामोदिवक्रम खलानी शवादा पनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करिता निवडलेला अभंग
मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाचे मायबाप वैष्णवांग्रणी भगवान श्री ज्ञानोबाराया आदी करून सकल संतांची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोटा ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडके लढेवाळ भक्त भगवान परमात्म्याशी संलग्न असणारे भक्त श्री संत शिरोमणी नामदेवराया यांचा गोड आणि चिंतनीय 4 चरणाचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठाला या अभंगाद्वारे नामदेवराय सांगतात, बाबा रे, या मृत्यू लोकामध्ये ब्रह्माची मूर्ती असणारे संत तत्व या ठिकाणी जन्माला आले. संतांचा जन्म झाला तो कशा करिता झाला तर सर्वसामान्यांचा उद्धार होण्यासाठी संतांचा जन्म झाला. परमार्थ मार्गाची दिशा दाखवण्यासाठी संतांचा जन्म झाला. बरं, नामदेवराय विस्तृत चिंतन करतात की संतांचा अधिकार या जगाच्या पाठीवरती एवढा सांगितला की ब्रह्मादिक देवतांनी सुद्धा संतांची चरण वंदना करावी. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती. एखाद्या माणसाचं नाव घेतलं तर चालू सप्ताह बंद पडतो माईबाप, परंतु संतांचं फक्त नाव जरी मुखानं घेतलं तरी आपली त्रिदोषातून त्रिपापातून मुक्तता होते. असं करतात तरी काय संत महाराज म्हणतात, जीव जसा जन्माला आला, जीव जन्माला आला अनेक प्रकारच्या तत्वांमध्ये जीव गुंफला गेला. आस भय चिंता लाज काम क्रोध या सगळ्यात जीव हा अडकून बसलेला आहे. माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात मुख्यतः जीव कशात अडकलेला आहे. या विषया वाचोनी काही अनेक सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावची पाहे इंद्रियांचा. हा जीव कामाच्या अधीन गेलेला आहे. कामानं चांगल्या चांगल्यांना सोडलं नाही, पण कितीही कामाच्या आधी गेलेला व्यक्ती असू द्या, संतांची अर्ध्या क्षणासाठी जरी संगती आयुष्यामध्ये घडली तरी माणूस मोक्षपदापर्यंत जातो ना. तरी होया प्राप्ती नव्हतं तरी होय शांती घडता संताची संगती. घडता संताची संगती. घडता संताची संगती. घडता संताची संगती. शांती बाबा होय शांती होय शांती अर्धा क्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापा. कितीही मोठं पाप आपल्या आयुष्यामध्ये असू द्या, त्यातून आपली मुक्तता होते. महाराज म्हणतात संत तत्वांना वाटतं संतांचा अधिकार श्रेष्ठ आहे म्हणून संत संतांच्या संगतीमध्ये जातात. नाही माईबाप, याच्या पलीकडचं उदाहरण सांगितलं. ज्यानं हे विश्व निर्माण केलं असा अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलगा जन्मोजन्मी. ज्या सुखाकारणी देव वेडावला वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. एवढा संतांच्या संगतीचा आहे अर्थ. आपल्या अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ संपलेला आहे. आता आपल्याला डुकले घ्यायला हरकत. विठाला विठाला कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय जरी सर्वांना ज्ञात असलं. थांबा थोडं, शेवट आम्ही सांगितल्याच्या नंतर कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय जरी सर्वांना ज्ञात असलं तरी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सकल साधू संतांच्या आशीर्वादानं आणि समस्त ग्रामस्थ धारवाडीकरांच्या कुशल मार्गदर्शनानं चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि
आणि फार योगानं माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा. मागच्या वर्षी कीर्तन झालं पालघरला आणि पालघरला आमच्या शिरसाट भाऊंनी कीर्तन ऐकलं आणि तिथं कीर्तन ऐकल्याच्या नंतर त्यांनी मला ही तारीख दिली. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, वारकरी संप्रदायाचं जे नातं आहे गुंफलेलं ते फार सुंदर आहे. लहान लेकरांना माझी विनंती आहे गड्या, थोडा वेळ सगळ्यांनी शांत बसा, थोडा वेळ. विठाला विठाला आणि सर्वांना ज्ञात आहे, ज्या ज्यावेळी धर्मावरती ग्लानी येते, अधर्म माजतो आणि चांगल्या माणसांना त्रास होऊ लागतो, त्यावेळी भगवंत तर अवतार घेतात, पण भगवंताच्या अवताराचं कार्य आणि संतांच्या अवताराचं कार्य हे भिन्न सांगितलेलं आहे. सुज्ञ ऐकणारी मंडळी म्हणतील, ताई देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत हेच देव आहेत, देव हेच संत आहेत, मग कार्य भिन्न कसं? भगवंतानं अवतार घेतला, देवानं कार्य केलं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. म्हणजे देवानं चांगल्याला पायाजवळ जागा दिली आणि पापी लोकांना मारून टाकलं. पण संतांचं कार्य देवाच्या उलट घडलं गड्या. संतांनी चांगल्या लोकांचा तर उद्धार केला, पण जे दुष्ट पापी विचारांची माणसं आहेत ना, त्यांच्यातही परिवर्तन केलं, ते म्हणजे संत. आणि एक सांगू, आपण जन्माला येतो, जन्माला आल्याच्या नंतर जन्म मरण आपलं पुण्यवान ठरत नाही गड्या. पण ज्यावेळी संत जन्म घेतात आणि संत जातात, संतांचा येण्याचा वेळही पवित्र मानला जातो आणि जाण्याचा वेळ तो अमृत महोत्सव मानला जातो. अमृत महोत्सव या जगाच्या पाठीवरती माझ्या तुकोबरायांच्या नंतर वैराग्याची पदवी कुणाला दिली, ती म्हणजे श्री संत भाऊबाबांना. आणि माऊली ज्ञानोबरायांच्या नंतर ज्ञानात गणना केली, ते म्हणजे ऐश्वर्य संपन्न साधू श्री संत भगवान बाबा, त्यांची पुण्यतिथी. माईबाप खरं सांगू, जयंती होते ती देवाची, पुण्यतिथी होते ती संतांची, आणि आपलं होतं ते वर्ष श्राद्ध. विठाला विठाला 18 पगड जाती एकत्रित करून राजांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि माझ्या वारकरी संप्रदायानं 18 पगड जाती एकत्रित करून प्रत्येक जाती धर्मातले संत माझ्या भगवंतानं कुणाला खांद्यावरती घेतलं, कुणाला डोक्यावरती बसवलं. सकल संत मांदी आळायचा मेळा म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर आहे. प्रत्येक जाती धर्मामध्ये संत जन्माला आले, तो भाग वेगळा आहे. जात पात धर्म हे आम्ही मानलं गड्या, पण ज्यावेळी 12 वर्षाचं वय आहे आणि 12 वर्षाच्या वयामध्ये बंकट स्वामींचं सानिध्य ज्यांना लागलं, ते म्हणजे भगवान बाबा आहेत. आई वडिलांना घेतलं आणि आई वडिलांना घेतल्याच्या नंतर नारायणगडावरती 12व्या वर्षात भगवान बाबा गेलेले आहेत. 12व्या वर्षापर्यंतचं नाव आबाजी आहे. आबाजी आई वडिलांना घेऊन माणिक बाबांच्या सानिध्यात गेले. का? ज्ञान आहे, पण अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा आहे. अनुग्रह घ्यावा, कुणाकडून घ्यावा? चांगल्या माणसाकडून अनुग्रह घ्यावा. आबाजी गडावरती पोहोचले, माणिक बाबांच्या चरणावरती स्वतःचा माथा टेकवला. कारण गर्विष्ठपणाचा माथा ज्यावेळी संतांच्या चरणावरती जाऊन नतमस्तक होतो ना, त्यावेळी या कपाळाची रेषा बदलण्याची ताकद संतांमध्ये आहे, हे लक्षात घ्या. जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी आपल्या मस्तकावरती अक्षर लिहिते, खरंय. पण हेच मस्तक जर भगवान गडावरती, नारायण गडावरती, माझ्या माऊलींच्या समाधीवरती जर टेकवलं ना, तुमचं प्रारब्ध बदलेल. ही संतांची ताकद आहे. माणिक बाबांच्या चरणावरती डोकं ठेवलं आबाजींना. बाबा मला शिष्यत्व पत्करायचंय, बाबा मला अनुग्रह पाहिजे. पण अशा तशाला अनुग्रह कसा देता येणार? ठीक आहे बाळा, अरे तरुण वय आहे तुझं, तुला अनुग्रह पाहिजे ना, सांगतो ते करावं लागेल. बाबा तुम्ही जे सांगाल ना ते करायला मी तयार आहे. माणिक बाबांनी बोट दाखवलं शिखराच्या दिशेनं. जा, त्या शिखरावरून उडी मार. पाठीमागचा विचार केला नाही, स्वतःच्या बाहेर पाठीमाग सारल्या आणि आबाजींना गड्यावरून खाली उडी मारली. गडावरून खाली उडी मारली. सर्वांना वाटलं आता आबाजीचं काही खरं नाही, आता आबाजी गेले. पण संतांच्या चरणाची ताकद एवढी आहे माईबाप, संतांचा अधिकार एवढा आहे. आबाजी तट
पटकन उभे राहिले आणि गडावरती माणिक बाबांच्या चरणावरती आले. माणिक बाबांनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि नाव दिलं भगवान. श्री संत भगवान बाबा महाराज की जे तरी कमीत कमी सगळ्यांनी म्हणायला पाहिजे होतं. माता माऊल्या कीर्तनाला बसलो आपण, खांद्यावरचा पदर डोक्यावरती असावा. कितवा दिवस नाही राहू दे, आता ना घेऊ, काय अडचण नाही. जुन्या म्हाताऱ्यांना जुन्या आज्यांना नाही सांगावं लागत गड्या हे. पण मायबाप येरी जर आम्हाला डोक्यावरती पदर घ्यायचाच नसेल तर स्वतःच्या मालकाला सांगायचं बिना पदराची साडी आणा. कारण सगळ्यात जास्त किंमत कशाला असते माता माऊल्या? पदराला. पदरावरती जे काम केलेलं आहे ना नक्षीदार, त्याला सगळ्यात जास्त किंमत असते. मग तो पदर काही शोभेसाठी आहे का? तो पदर डोक्यावरती असावा गड्या. पवित्र भारत देशामध्ये महाराष्ट्राच्या संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या भूमीमध्ये जन्माला आलेली माणसं, माझ्या वारकरी संप्रदायानं आपल्याला एवढं डोक्यावरती घेतलंय. सगळ्यात अगोदर परमार्थाचा अधिकार दिलाय तो आपल्याला. आम्हीही त्या तत्वानं चालणं आमचं आद्य कर्तव्य. विठाला आजचा आपल्या सप्ताहाचा कितवा दिवस? तिसरा. बाबा तुम्ही थांबाव. चहा नाश्ता करून आले ना सगळे? काय होतं, बऱ्याच ठिकाणी मी गेल्याच्या नंतर माझ्याकडे बघून लोक बऱ्याच ठिकाणी म्हणतात एवढीशी पोरगी आहे, काय बोलणार आहे. पण बाबा गाडी जरी बारीक दिसत असली तरी ॲव्हरेज लय मोठं देती. त्यामुळं आपल्या कीर्तनाला थोडाच वेळ बसायचं माईबाप, पण ताट बसायचं आणि सर्वांगाचे कान करून आजची कीर्तन सेवा श्रवण करायची परम भाग्य आहे आमचं. या दरबारामध्ये येऊन आम्हाला सेवा श्रवण करण्याचं भाग्य मिळतंय. आणि आपल्या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता दिव्यता फार आगळी वेगळी आहे माईबाप. कारण शक्यतो काय होतं माहिती आहे का, सप्ताहामध्ये कीर्तन म्हटल्याच्या नंतर टाळकरी एकीकडे, पखवाज एकीकडे, गायक वृंद एकीकडे आणि कीर्तनकार दुसरीकडे. पण ही सांगड जी आहे, चांगल्या पद्धतीची सांगड ही तुम्ही इथं बसवलेली आहे. मृदुंग क्षेत्रामध्ये पखवाजाची आतोनात ज्यांच्यावरती कृपा झाली, आमचे ज्येष्ठ बंधू मृदुंग सम्राट हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज फटांगरे या ठिकाणी उपस्थित. जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. अतिशय जीव तोडून पखवाज वाजून परमार्थ आहे. आणि चांगल्या माणसाच्या मुखातलं मी वाक्य ऐकलंय, जो पखवाज वाजवतो तो त्या कलेला तारुण्य अर्पण करतो माईबाप. संपूर्ण तारुण्य अर्पण करावं लागतं, तेव्हा कुठेतरी ती कला अवगत होते. भाऊ अंतकरणपूर्वक आपले आभार. त्याचबरोबर माझ्यावरती अतिशय वडिलांसारखं प्रेम करणारे, कुठं जर चुकीच्या मार्गाने आम्ही चाललो, एक फोन केल्याच्या नंतर प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटतं. आदरणीय हरिभक्तपरायण गरुड बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे अंतकरणपूर्वक आभार. टाळी वाजवा एकदा जोरदार. त्याचबरोबर आदरणीय फटांगरे बाबा आपणही या ठिकाणी उपस्थित आहात, अंतकरणपूर्वक आपले आभार. नाही, टाळी वाजवायला तुम्ही मागं पुढं बघूच नका, नाव घेतलं की टाळी वाजलीच पाहिजे. आपल्या कार्यक्रमाची भव्यता आहे माईबाप, दिव्यता आहे. आणि माझं प्रत्येक कीर्तनामध्ये सांगणं असतं बाबा, कीर्तनकारांमुळे कलाकार नाहीत, तर कलाकारांमुळे कीर्तनकार आहे. बऱ्याचदा कीर्तनकार येतात, याला हे येत नाही, त्याला ते येत नाही. माई माऊल्या एक गोष्ट सांगून जाईल, आयुष्यात तुम्ही कोणत्याच कीर्तनकाराच्या पाया पडू नका. वाक्य माझं लक्षपूर्वक ऐका, कुठल्याच कीर्तनकाराच्या पाया पडू नका. पण सकाळी उठल्याच्या नंतर, ब्रह्मस्नान झाल्याच्या नंतर स्वतःच्या मालकाचं सासू सासऱ्यांचं दर्शन घ्या. तुम्हाला एकही देवळात जायची गरज नाही. हा खरा परमार्थ आहे माईबाप आमचा. नाहीतर आम्ही महाराजांच्या पाया पडतो, महाराजांना दूध कॉफी आणि घरी सासऱ्याला भाकरी द्यायची नाही. नाही 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 नाही, तो परमार्थ मान्यच केला नाही गड्या, मान्यच केला नाही. त्याचबरोबर सुंदर अशी गोड चाल ज्यांनी गायली आमचे बंधू हरिभक्तपरायण बरं लक्ष्मण महाराज, अंतकरणपूर्वक आपलेही आभार. त्याचबरोबर आपल्या गावातील, आपल्या परिसरातील गुणीजन टाळकरी वृंद आहेत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण महादेव बाबा आपणही आहात.
संग्राम महाराज माझे बंधू आहेत, काही वडिलांच्या वयाचे आहेत. युवा कीर्तनकार शंकर महाराज. वा वा, युवा कीर्तनकार शंकर भाऊ या ठिकाणी आहेत. टाळी वाजवा एकदा. कारण तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात बऱ्याच ठिकाणी असे टाळकरी भेटतात ज्यांना टाळ इकडं जायला तास लागतो आणि खाली आपटायला तास लागतो. परमादरणीय हरिभक्त परायण आजीनाथ बाबा निकम या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आहे. त्याच पद्धतीनं साऊंड सिस्टीम इज बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. आता टाळी वाजवा काकांसाठी. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, मी सांगितलं मागच्या वर्षी पालघरला कीर्तन झालं आणि आमच्या शिरसाट भाऊंनी तारीख दिली. आजच्या कार्यक्रमाचं संत पूजन सौभाग्यवती शीतल राहुल शिरसाट, सौभाग्यवती प्रियंका अतुल शिरसाट आणि लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान या संपूर्ण कार्यक्रमाला ज्यांचं अन्नदान आहे ना, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितले कन्यादान आणि अन्नदान, हे श्रेष्ठ सांगितले. अन्नदानाचं पुण्य हे फार आगळं वेगळं आणि मोठं आहे. त्याचबरोबर संप्रदायाचा नाक म्हणजे विना आहे आणि आई विना कोणाच्याही गळ्यात जात नाही. विनेकरी आपले अंतःकरणपूर्वक आभार. त्यांच्या खाली काही अंतरलंय का आहे ना? कारण काय असतं, कीर्तनकाराच्या पायाखाली काही नसलं तरी चालतं. कीर्तनकारापेक्षा विनेकऱ्याचा अधिकार हा मोठा आहे. त्यांना आमच्या एकदा पाया पडावं लागतं, पण आम्हाला त्यांच्या दोनदा पाया पडावं लागतं. वारकरी संप्रदायाचं अग्रगण्यचं स्थान दिलेलं आहे चोपदारांना. श्री गुरु चंद्रशेखर बाबा देगलूरकरांच्या मुखातलं वाक्य ऐकलेलं आहे, ज्यावेळी माऊलींच्या सोहळ्यातलं रिंगण वाखरीच्या रिंगणामध्ये रंगलं जातं, जोपर्यंत चोप उभा राहत नाही तोपर्यंत टाळ वाजत नाही. हे महत्व चोपदाराचं आहे. कमी कुणाला लेखायचं नाही. अंतःकरणपूर्वक तुमचे आभार. हार्मोनियम बाबा, माऊलींच्या भाषेत बोलायला गेलं तर उपजताची ज्ञानी, ना कुठे क्लास लावला ना कुठे अभ्यास केला, पण सुंदर असे हार्मोनियम वाजवता. अंतःकरणपूर्वक तुमचे आभार. त्याचबरोबर आज कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ज्यांची आहे, माझ्या वडिलांचे परममित्र आदरणीय वैवासे ड्रायव्हर आणि आदरणीय आमचे जावळे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतःकरणपूर्वक तुमचे आभार. ज्यांच्यामुळे माझा परमार्थ चालू आहे, ज्यांच्यामुळे उभ्या महाराष्ट्राभर मी फिरते, माझे आदरणीय वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतःकरणपूर्वक त्यांचे आभार. त्याचबरोबर तुळस आहे आणि सांगायचं तात्पर्य एकच आहे गड्या. तुम्ही म्हणाल ताई सगळे झाले, पण आम्हीच नसतो तर कीर्तन सांगितलं कुणाला असतं नाही का? श्रोता वर्ग सगळ्यात तज्ज्ञ असावा श्रोता वर्ग. आणि माता माऊल्या माझी शेवटपर्यंत विनंती असेल गड्या, आपल्या पार्टीचं कीर्तन आहे बरं का, सप्त्यात 2च कीर्तन ना आपल्या पार्टीचे, त्यामुळं लक्षपूर्वकच ऐकायचं. आणि माझा बोललेला एक ना एक शब्द लक्षात ठेवा गड्या. थोडं बोलेल पण नक्की काहीतरी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करेल. आजच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकारानं ज्या चॅनलवरती डोक्यावरती घेतलं आणि ज्या चॅनलनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला डोक्यावरती घेतलं, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल ओम साई कीर्तन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. साताऱ्यावरून आलेत. सगळ्यांकडे कॅमेरा फिरणार आहे म्हणून सगळ्यांनी चेहऱ्यावरती स्माईल ठेवायची. ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. विठाला आपल्या कीर्तनाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या कार्यक्रमाचं वर्ष कितवं? 18वं वर्ष आहे. पण 18व्या वर्षामध्ये कीर्तनकार या ठिकाणी येतो, टाळी वाजवायला सांगतो. 18 वर्षामध्ये नाही, आता नका वाजू, टाळी कुठं वाजवावी हे सुद्धा आम्हाला 18 वर्षात कळालेलं नाही. असू द्या, पण माझी विनंती आहे गड्या, ज्यावेळी विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळी नाही आमच्या तोंडानं आम्हाला काही म्हणता येत ना, आपल्या 2 हातानं टाळी तरी वाजवायची बसल्या बसल्या. नाहीतर बऱ्याच ठिकाणी सप्ताहामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यांचं लक्ष कधी एकदाचे 9 वाजतात आणि कधी एकदाचे आम्ही पंक्तीला बसतो. पण नाही गड्या, भाऊ बाबांचा आणि भगवान बाबांचा दरबार आहे. हा दरबार अतिशय पवित्र आहे, अतिशय पुण्यवान आहे. कुणी बोलवल्याच्या नंतर देव त्याच्याकडे जात असेल ही गोष्ट वेगळी आहे, पण संतांच्या दरबारामध्ये आणि भक्ताच्या दारात देव न बोलवता येत असतो. आपल्या कार्यक्रमामध्ये साक्षात परब्रह्म आहेत म्हणून सगळ्यांनी सेवा व्यवस्थित श्रवण करायची. मी सांगितलं
ज्या ज्या ठिकाणी कथा कीर्तन चालू असतात आणि संतांची प्रतिमा ज्या ठिकाणी असते तिथं भगवंताला बोलवायची गरज पडत नाही. देव स्वतः जात असतात भक्ताकडे आणि संताकडे. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, उद्धवा उद्धवजी चलो विदुरा घर जावे. 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 बड़े बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन काम के. भाव विभुर नहीं पावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर चलो विदुरा भगवंत स्वतः सांगतात आपल्याला भक्ताकडे जायचं आहे. म्हणून माझी विनंती आहे, संतांच्या दरबारामध्ये बसल्याच्या नंतर आम्ही किती श्रीमंत आहोत, आमच्याकडे किती पैसा आहे, किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत, या सगळ्याचा त्याग करून माणसानं कीर्तनामध्ये बसायचं असतं. गेल्या 18 वर्षापासून आम्ही कीर्तन ऐकतोय, पण बऱ्याच ठिकाणी असं होतं, काही काही लोक म्हणतात ताई तुम्ही फार सुंदर बोलता, पण तुम्ही नेमकं काय म्हणता हे आमच्या लक्षात येत नाही. कारण काय असतं माहिती का, प्रत्येक 5 किलोमीटरवरती भाषा बदलत असते. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. वा वा, येतोय ना? काय बोलते सगळ्यांच्या लक्षात येतोय ना? हा, मग मला सांगा, कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर प्रत्येक कीर्तनकारानं इथं यावं. आम्हाला कळतं आम्ही कीर्तन ऐकतो गड्या, पण कीर्तनकारांचे आम्हा ऐकणाऱ्यांचे बरेचसे नियम माझ्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितले. आलो कीर्तनाला, बसलो, पायी पसरून, झालं आमचं कीर्तन. याला कीर्तन म्हणत नाही गड्या. ज्यावेळी नारदाच्या गादीवरती कीर्तनकार उभा राहतो, लक्षपूर्वक ऐका, ज्यावेळी नारदाच्या गादीवरती एक कीर्तनकार उभा राहतो आणि कीर्तनकाराकडून एखादी चूक झाली, लक्षपूर्वक ऐका, तुम्ही केलेली चूक देव माफ करतो माईबाप, पण कीर्तनकाराकडून चुकून जरी चूक झाली तुम्हाला माफी आहे, पण आम्हाला माफी नाही गड्या, आम्हाला नाही माफी. नारदाच्या गादीवरती उभ्या राहणाऱ्या कीर्तनकाराचं वर्णन केलं मी आवर्जून प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते. पोटासाठी जरी करी हरी कथा, जनरंजविता फिरत असे, तेने घाव केला एकोत्तर कुळांचा, पाहुणा यमाचा श्रेष्ठ तो. कुठलाही कीर्तनकार इथं आला बाबा आणि त्यानं नको ते तत्वज्ञान सांगितलं, उग काही भाकड कथा सांगण्याचं काम जर त्या कीर्तनकारानं केलं, नारदाच्या गादीवरती उभं राहून खोटं सांगणार नाही, त्या कीर्तनकारानं स्वतःच्या 71 पिढ्या नरकात घातल्या. किती किती काही काहींना लेट का होईना करंट लागतो. 71 पिढ्या त्या कीर्तनकारानं नरकामध्ये घातल्या. नामदेवराय वर्णन करतात, नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी, ते नर नयनी पाहू नये. भाकड कथा सांगणारा कीर्तनकार डोळ्यानं सुद्धा बघू नये, किती मोठा नियम सांगितला नारदाच्या गादीवरती उभ्या असणाऱ्या कीर्तनकाराला. बरं कसं असतं माहिती आहे का फटांगरे बाबा, आमच्या आल्या लोकांना हसायला येतं. मी कीर्तनकाराचं सांगितलं आम्हाला हसू येतं, पण खाली बसलेल्या श्रोत्याला सुद्धा तेवढाच मोठा नियम घालून दिलाय. असं सांगितलंय, आमच्यासाठी शब्द जरा बरे वापरले, पण खालच्या माणसाचं वर्णन केलंय. एखादा श्रोता कीर्तनामध्ये बसला बाबा आणि त्यानं उगं इकडं तिकडं बघितलं आणि त्या मोबाईलच्या डबड्यात डोकं घालून त्या श्रोत्याचं वर्णन केलं. मूर्ख बैसले कीर्तनी, न कळे अर्थाची करणी, घुबड पाहे भलतीकडे, ना ऐके नामाची पोवाडे. काय म्हणलं गेलं आम्हाला? नाही, माझ्या तोंडानं मी काहीच सांगणार नाही, फक्त पाहोनी ग्रंथ करावी कीर्तन. मूर्खाची गणना केली आम्हाला. मूर्ख माणसाची सुभाषितकारांना 5 लक्षणं सांगितली बघा. मूर्खस्य पंचचिन्हानि, गर्वो दुर्वचनं तथा, क्रोधश्च दृढवादश्च,
परवाक्येष्वनादरः. आम्ही मूर्ख नाही. उपमा देताना आम्हाला घुबडाची उपमा दिली. आम्ही घुबडही नाही गड्या, माणूस म्हणून जन्माला आलो. वर्षाचे 365 दिवस आम्हाला संसार करायचा आहे. मिळालेला नरदेह थोडा तरी परमार्थ मार्गामध्ये खर्च व्हावा, यासाठी कथा कीर्तन प्रवचन. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या निमित्तानं निवडलेला अभंगही एका संतांचा आहे. अभंग हा संतांचा आहे आणि वर्णन हे संतांचं केलेलं आहे. काही काही जण कुणाचं वर्णन करतात, सासू करते जावयाचं वर्णन, ते खालच्या दर्जाचं वर्णन सांगितलं. मध्यम वर्णनाची गणना केली, बहीण भावाचं वर्णन करते किंवा भाऊ भावाचं वर्णन करतो, ते मध्यम प्रकारचं वर्णन सांगितलेलं आहे. आणि उच्च पद्धतीचं जे वर्णन आहे ते आजच्या अभंगामध्ये आहे. वर्णन करणारेही श्रेष्ठ आहेत आणि ज्यांचं वर्णन केलं ते सुद्धा श्रेष्ठ आहेत. फक्त ठराविक संतांचं नाव घेतलं नाही, बास एवढंच. वर्णन करणारे नामदेवराय आहेत. काय वाणी आहे नामदेवरायांची. नामदेवरायांनी संकल्प करावा, शतकोटीचे तुझे करीन अभंग. देवा तुझे अभंग रचणार शतकोटी, पण संतांच्या मुखातून गेलेला शब्द खरा ठरवायचा की नाही किंवा तो खराच ठरला पाहिजे हे भगवंताच्या मनात असतं माईबाप. संतांच्या मुखातला शब्द हा खराच ठरवावा लागतो. अभंग पूर्ण झाले नाही तर तुकोबारायांचा अवतार धारण करावा लागला आणि तुकोबारायांचं वैकुंठ गमन झाल्याच्या नंतर सुद्धा काही अभंग आपल्या कल्याणासाठी आले. पण अभंगामध्ये कल्याण आहे हे आम्हाला सहजासहजी कळत नाही. आम्ही आमचं हित शोधतो संसारामध्ये, आम्ही आमचं हित शोधतो पैशामध्ये, गाडीमध्ये, बंगल्यामध्ये. आणि हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध किंवा करोनिया मन शुद्ध भावे. वर्णन करणारे अधिकार संपन्न संत आहेत नामदेवराय आणि वर्णन करतात संतांचं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. या जगामध्ये संतांचा अवतार झाला. कशासाठी? आपल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी, समाजाचा उद्धार करण्यासाठी. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. वैकुंठावरून प्रत्येक संतांनी यावं आणि आपल्या जड जीवाचा उद्धार करावा, हे संतांचं कार्य सांगितलं. पण नामदेवरायांनी फार विशेष गोष्ट सांगितली आजच्या अभंगामध्ये. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, की देवानी संतांची चरण वंदना करायची. माईबाप मकर संक्रांतीचा सण झाला, बायको नवऱ्याच्या पाया पडायला तयार नाही. आणि आपला अजून झालं नाही त्याच्यामुळे काही अनुभव नाही आपल्याला. पण पती पत्नीच्या पाया पडायला तयार नाही. साक्षात देवानं संतांच्या पाया पडावं असा काय अधिकार आहे संतांचा? बैसोनी पाण्यावरी वाचावी ज्ञानेश्वरी. चरित्र हे सगळ्यांना माहीत आहे, पण माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे गड्या. वाईट वाटून घेऊ नका, राग मानून घेऊ नका. प्रत्येक जाती धर्मामध्ये संत जन्माला आले, पण हल्ली आम्ही कीर्तन ठेवताना आम्ही कीर्तनकाराची जात बघून कीर्तन ठेवतो. भाऊ बाबांनी पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचली आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, या जगाच्या पाठीवरती ज्ञानेश्वरी वाचून आणि ज्ञानेश्वरी ती स्वतःच्या छातीवरती ठेवून जर कुणाला मरण आलं असेल तर ते फक्त भगवान बाबा आहेत. ज्ञानेश्वरी छातीवरती ठेवून त्या विद्वान पुरुषाला मरण आलं, पण त्यांच्या संगतीमध्ये 18 पगड जातीचे व्यक्ती होते गड्या. प्रत्येक जण भाऊ बाबांच्या संगतीमध्ये कथा कीर्तनामध्ये दंग होता. बरं, संतांना त्रास काही कमी झाला का? नाही झाला गड्या. एका अवयवावरती संशय घेतला तर ते अवयव कापून टाकलं. याच्या पलीकडे आणखी काय सांगणार? आणि जिथे रक्त पडलं, इतिहासात नोंद आहे, जिथे रक्त पडलं तिथून साक्षात तुलसी मातेचं उत्पत्ती त्या ठिकाणी झालेली आहे. मला सांगा, ज्यांचं रक्त एवढं पवित्र आहे त्यांचा देह किती पुण्यवान असेल आणि त्यांच्या पुण्यवान मुखातून आलेले शब्द किती अनमोल असतील. एक एक शब्द संतांचा शब्द म्हणजे अमृत आहे माईबाप. कारण अमृताला शुद्ध करण्याची ताकद संतांमध्ये आहे. त्या अमृतापेक्षाही सुंदर साजिर गोजिर नाव तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे. म्हणून संतासी अखंड भजावे
त्यांचे चरणी व्हावे लीन सदा, संतांच्या चरणावरती लीन व्हावं. आम्ही होतो यामध्ये काय नवल, साक्षात देवानं संतांची चरणवंदना करावी. असं संतांचं कार्य आहे तरी काय हे आपल्याला बघायचंय. माझ्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले बघा, आणि त्या संत मांदियाळीमध्ये माझे संत चोखोबाराया नावाचे संत होऊन गेले. चोखोबारायांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठून काकडा करावा, आणि आपल्यासारखा काकडा नव्हता बाबा तो. संतांच्या मुखातून आलेला व्यक्ती, संतांच्या मुखातून आलेलं वाक्य म्हणजे काही सामान्य असेल का? पूर्वी काय असायचं, आता इथे जुने माणसं आहेत का, चांदणी बघून काम करायचे. दुसऱ्या प्रहराची चांदणी दिसली, तिसऱ्या प्रहराची चांदणी दिसली. आपल्या तरुण लोकांना नाही एवढं कळणार, पण जे जुने आहेत ना, तिसऱ्या प्रहराची चांदणी दिसली की मग उठायचं, गायागुरांचं शेण काढायचं, रांगोळी काढायची, आपलं काम राहायचं, सडा सार्वजन करायचं. पण त्याच्यानंतर काय असेल ते पुढचं काम. चांदणी बघून काकडा करायचा माझ्या चोखोबारायांचा नियम होता. नियम काही साधा सोपा नव्हता बाबा. आपण काकडा करायला लागल्याच्या नंतर कुणीतरी खाणारा पिणारा येऊन आपल्याला बुक्का लावतो, पण जगाच्या पाठीवरती चोखोबाराया एक असे संत होते, विठोबा रखुमाईच्या भजनाला साक्षात पंढरीशू पांडुरंग परमात्मा येऊन चोखोबारायांना बुक्का लावत होते. एवढा अधिकार होता चोखोबारायांचा. पण भगवंतानं एकदा ठरवलं, चोखोबारायांची परीक्षा घ्यायची म्हटले, ठीक आहे, पण चोखोबाराया काही असे तसे संत नव्हते, नियम मोडू दिला नाही. भगवान परमात्म्यानं एकदा काय केलं, दुसऱ्या प्रहराची चांदणी, लक्षपूर्वक ऐका, दुसऱ्या प्रहराची चांदणी ही तिसऱ्या प्रहराची चांदणी म्हणून दाखवली. आणि दुसऱ्या प्रहराच्या चांदणीला वास्तव तो दुसरा प्रहर नव्हता, स्वतः कोंबडा झाले आणि बाग दिला. चोखोबाराया उठले, चोखोबारायांनी आभाळाकडे बघितलं तर तिसऱ्या प्रहरातली पहिली चांदणी दिसली, पण ती तिसऱ्या प्रहरातली पहिली चांदणी नव्हती, ती दुसऱ्या प्रहरातली पहिली चांदणी होती. चोखोबाराया स्नान करण्यासाठी चंद्रभागेच्या तीरावरती गेले. जाऊ देत नव्हते काही लोक, जाऊ देत नव्हते, तरी गेले, स्नान केलं. पण माता माऊल्या सांगू, चोखोबाराया आंघोळ करून पाठीमागं येईपर्यंत सोयराबाई सडा टाकत होत्या, रांगोळी काढत होत्या, आणि चोखोबारायांचा काकडा सुरू झाला ना आजी, सोयराबाईंच्या पैंजनाचा सुद्धा आवाज येत नव्हता. एवढं पावित्र्य होतं त्या घरामध्ये. दुसऱ्या प्रहराच्या चांदणीला स्नान केलं आणि काकडा सुरू केला. बरोबर अभंग म्हणायचा, उठा अरुणोदय प्रकाश झाला. सूर्य सुद्धा घाबरत होता. चोखोबारायांच्या मुखातून शब्द पडावा, उठा अरुणोदय प्रकाश झाला, मग सूर्यानं उगवावं. काय अधिकार होता माईबाप. अभंग तर मुखातून पडला, उठा अरुणोदय प्रकाश झाला. सूर्याकडे बघितलं तर सूर्य उगवला नाही, बाहेर गेले, चांदणी बघितली, अरे आता तिसऱ्या प्रहराची चांदणी मला दिसतेय. दुःख झालं, दुःख. एक गोष्ट सांगू, आपण डबल भजन केल्याच्या नंतर आपल्याला आनंद होतो, बरोबर गर्ड बाबा? डबल भजन केल्याच्या नंतर आपल्याला आनंद होतो. आपण दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात सांगतो, रात्रभर भजन केलंय. 4च अभंग पाठ असतात, मग तेच. पण चोखोबारायांनी पुन्हा काकडा सुरू केला आणि मग अभंग उच्चारला, उठा अरुणोदय प्रकाश झाला, सूर्य उगवला, भगवंतानं बुक्का लावला, आणि माझे चोखोबाराया घरात गेले. चोखोबाराया घरात गेल्याच्या नंतर सोयराबाईला सांगितलं, सोयरा जा बाहेर आणि काटे घेऊन ये. आता पतीचा आदेश आहे, काय करावं, कसले काटे आणावे, कारण काट्यांचे सुद्धा प्रकार आहेत, सराटीचा काटा, येड्या बाभळीचा काटा, कसले काटे. सोयराबाई बाहेर गेल्या, 4 सराट्याचे काटे आणले बाबा. सराट्याचा काटा कसा जरी टाकला तरी तो पायाला टोचतो. सराट्याचे काटे आणले आणि काही 4 काटे उभे आणले, उभे हातात घेतले, पतीच्या समोर हजर केले. पण कशाला लागतात हे विचारायची हिम्मत झाली नाही सोयराबाईची. लक्षात येते ना मी काय बोलते? जे 4Gच्या नेटवर्कमध्ये बसून ऐकतात ना त्यांना कळतं. चोखोबारायांच्या समोर माझ्या सोयराबाईनं काटे धरले, उभे काटे माझ्या चोखोबारायांनी असे हातात घेतले. कर 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 जीभ बाहेर काढली आणि 4 उभे काटे चोखोबारायांनी स्वतःच्या जिभेत टोचून घेतले. माहिती दिवस गेला, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहराची चांदणी उगवली. चंद्रभागेवरती स्नान करण्यासाठी चोखोबाराया गेले.
लागली. चंद्रभागेलाही अश्रू अनावर झाले. काटे काढले, चंद्रभागेच्या डोहात सोडून दिले. चोखोबऱ्या घरात आले. मंदिराच्या समोर उभं राहून काकडा केला. भगवंत बुक्का लावायला आले. काकडा संपला. रक्तबंबाळ जीभ झालेली आहे. सोयराबाईनं प्रश्न केला काकडा संपल्याच्या नंतर, मालक जी एक विचारू, मालक एक विचारू. विचार ना सोयरा. काय विचारायचं? मालक, तुम्ही तुमच्या जिभेला काटे टोचून घेतले. काय पाप केलं तुमच्या जिभेनं? चोखोबरायांनी सांगितलं, सोयरा आजी या रांडेने नाशिले, माझ्या देवासी त्रासिले. जो नीच शब्द आहे कीर्तनामध्ये ज्याचं नावही घेऊ नये तो रांड शब्द स्वतःच्या जिभेला वापरला. सोयरा आजी या रांडेने नाशिले, चुकीची चांदणी बघितली आणि चुकीच्या वेळेला काकडा म्हटला या जिभेनं. तिला शिक्षा द्यायला नको. माझ्या डोळ्यांना जरी चुकीची चांदणी बघितली सोयरा, तरी हिला सवय झाली होती. हिनं योग्य त्या वेळेतच काकडा सुरू करायला पाहिजे होता. काय वैभव होतं, काय वैभव होतं माईबाप. रक्तबंबाळ झालेली जीभ आहे. सोयराबाईच्या टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं. मग काकडा संपल्याच्या नंतर जीभ आहे तशी झाली. बाबा मला सांगा माई माऊल्यो, रानात काम करता करता जर आपल्याला काटा मोडला, आपण करू का देवाचं भजन? हा ये रे, काय होतं घरी यांचे तोंड बंद केले तरी गप्प राहत नाही. इथं म्हणावं लागतं, थोडं बोलत चला, थोडं बोलत चला, नाही का? बोलायचं, त्याला काय. नको तिथं बोलण्यापेक्षा बोलावं तिथे बोलावं ना माणसानं. माईबाप काम करता करता जर पायाला काटा मोडला तर आपण देवाला शिव्या देतो, देवाला शिव्या देतो. पण माईबाप स्वतःच्या जिभेची काकड्याची वेळ चुकली तर जिभेमध्ये काटा टोचून घेतला. हा अधिकार आहे संतांचा. एवढं भजन केलं अंतकरणापासून, देवाला माझं म्हटलं. देवाला आपण आपल्या माणसांना तर कधी माझं म्हणतो, हे माझं ते माझं, पण कधीतरी देवाला माझं म्हणा. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे तुम्हारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. कधीतरी देवाला माझं म्हणा. आणि ज्यावेळी तुम्ही देवाला माझं म्हणाल ना माईबाप, त्यावेळी तुम्हाला कोणाचीच गरज नसणार. जाके राखो साया मार सकेना कोय, बाल बाका कर सकेना सब जग वैरी होय. अंतकरणपूर्वक भक्ती केली, अंतकरणपूर्वक परमार्थ केला आणि जे जे सानिध्यात आलं त्यांच्या जीवाचं कोट कल्याण झालं. माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे माईबाप, भिंतीनं ज्ञानोबरायणवरती प्रेम केलं. आज चालणारी भिंत माणूस तिथं जाऊन आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर नतमस्तक होतो. रेड्यानं माझ्या माऊलींवरती प्रेम केलं तर आज आळे फाट्याला आपण एखाद्याला पदवी देताना रेडा म्हणतो, तू रेडा आहे का? पण हा रेड्याचा सुद्धा अपमान आहे. त्याच्यावरती कृपा झाली. आळे फाट्याला रेड्याच्या पायावरती डोकं ठेवावं लागतंय. जड जीवांचा उद्धार जर संत कृपेने होऊ शकतो तर आम्ही चांगली माणसं आहोत. आम्ही संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आमचा उद्धार का होणार नाही? आम्ही संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आमची एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला सोडून पळून जाते. तिचं काय सांगू का? जिनं सगळ्यांना त्रासावलं, जिच्या त्रासातून कुणीच सुटलं नाही, मोठमोठे ऋषी, मोठमोठे अधिकारी माणसं ज्याच्या आधीन गेले, त्या कामाचा नाश करण्याची ताकद आहे संतांमध्ये. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी, कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान
जमदग्नी दुर्वासनाडिले महान महान ऋषी क्रोधाजी कोतवाल तोही मिळाला त्यासी क्रोधाजी कोतवाल तोही मिळाला जोहार माई बाप जोहार मी काया पुरीचा जोहार माई बाप जोहार मी काया पुरीचा जोहार माय बाप जोहार काया पुरीचा जोहार माय बाप जोहार काया पुरीचा जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी जमदग्नी सारखे ऋषी मुनी ज्या कामाच्या अधीन गेले तो काम संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर कितीही विषयाच्या अधीन गेलेला व्यक्ती असू द्या त्यातून त्याची निवृत्ती होते. अभंगाचं 3रं चरण. ब्रह्मादिक त्यांची होका दुराचारी होका दुराचारी विषयी असत होका दुराचारी विषयी असत होका दुराचारी विषयी असत होका दुराचारी विषयी असत दुराचारी विषयी असत होका दुराचारी विषयी असत होका दुराचारी विषयी असत होका दुराचारी विषयी ब्रह्मादिकल्याची वंदिती पायवरी 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 दुराचारी विषयी आसक्त कृपे त्वरित उद्धरती कृपे त्वरित उद्धरती होका दुराचारी विषयी आसक्त कृपे त्वरित उद्धरती कृपे त्वरित उद्धरती. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये माझ्या नामदेवरायांनी वर्णन केलंय कितीही दुराचारी कितीही दुष्ट पापी विचारांचा माणूस असू द्या हो का दुराचारी विषयी आसक्त जो पार कामाच्या अधीन गेलेला आहे ना त्याचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद फक्त आणि फक्त संत मांदियाळीमध्ये होते. पण माईबाप खरं सांगू का काम फक्त संतांनाच मुखला गेला पण या कामामुळे चांगल्या चांगल्या लोकांनी संतांवरती आरोप केला. हो आष्टीला बोलावून आलं भगवान बाबा तुमच्यावरती पोटकीचा आरोप दाखल केलेला आहे यावं लागेल. भगवान बाबा आष्टीच्या कोर्टामध्ये हजर झाले. जिनं आरोप केला ती माई माऊली त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि तिथले जे जज आहेत ना न्यायाधीश ते भगवान बाबांचे निस्सीम भक्त आणि मुस्लिम समाजाची व्यक्ती. भगवान बाबांची कीर्तन ऐकलेली प्रवचन ऐकलेली त्या न्यायालयामध्ये प्रश्न विचारण्यात आला बाई तुम्ही पोटकीचा दावा भगवान परमात्म्यावरती त्यांच्या रूपातले असणारे भगवान बाबा त्यांच्यावरती दाखल केला. ठीक आहे मान्य आहे. तुम्ही कधीपासून ओळखता बाबांना? म्हणे मी 25 वर्षापासून बाबांना ओळखते त्यांचा माझा चांगला संबंध आहे. ठीक आहे न्यायाधीश हुशार होते माईबाप चॅप्टर होते माझ्यासारखे. न्यायाधीशांनी विचारलं ठीक आहे बाबांवरती तुम्ही पोटकीचा आरोप दाखल केला ना मला सांगा बाबांच्या कुठल्या पायाच्या बोटाला 6 बोटं
आहेत, कुठल्या पायाला 6 बोट आहेत. आता मात्र उत्तर सुचेन असं झालं. बाबांचे पाय धरले, न्यायाधीशाचे पाय धरले आणि न्यायाधीशानं नंतर सांगितलं बाबांच्या दोन्हीही पायापैकी एकाही पायाला 6वं बोट नाहीये गड्या. पण त्याच्यानंतरही समाजानं नावं ठेवली हो. फेटा बांगड्या बाबांच्या गादीच्या उशाला आणून ठेवल्या. पण काय म्हणतात ना, ज्ञानी माणसं दुसऱ्याला प्रत्युत्तर करत नाही. ज्ञानी माणसं शांत असतात. हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. भगवान बाबा ज्ञानी होते. चांगल्या चांगल्यांना या कामानं सोडलं नाही. समाजानं चांगल्या चांगल्यांना त्रास दिला. आम्ही बऱ्याचदा म्हणत असतो ताई, आम्ही समाजामध्ये भरपूर चांगली कामं करतो, पण समाज आम्हाला नावच ठेवतो. खरं सांगू, समाजाचं कामही नाव ठेवणं. कितीही नाव ठेवले तरी एक गोष्ट देवाला सांगायची, देवा माझ्या आयुष्यात कितीही आरोप आले मी सहन करेल, माझ्या आयुष्यात कितीही दुःख आलं मी सहन करेल, पण देवा तुझी थाप मात्र माझ्या पाठीशी असू दे. संतांना सांगा तुमचा सहवास सदैव माझ्या पाठीशी असू द्या. मी कुठलंही दुःख पचवण्याची ताकद ठेवतो. आणि कलियुगामध्ये जन्म झालेला आहे माईबाप आमचा. कलियुगाचं वर्णनच असं केलंय, दुष्ट पापी लोकांच्या विचारानं भरलेलं हे कलियुग आहे. कलियुगामध्ये परिवर्तन करण्याचं काम 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 19 फेब्रुवारी या दिवशी एक उगवता तारा जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज चांगली माता घडली आणि चांगल्या मातेनं माईबाप सगळ्यात अगोदर शस्त्र जिजाऊ आऊसाहेबांनी हातात धरलं ते म्हणजे तलवार आहे. माईबाप 16-17 वर्षाच्या मुलीनं तलवार चालवावी. आणि माईबाप इथं बसलेल्या प्रत्येक माई माऊलीला माझी विनंती आहे, प्रत्येक माई माऊलीला तुम्ही तुमच्या मुलीला डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, वकील बनवा, कलेक्टर बनवा, पण तुमच्या मुलीला चपाती लाटताच आली पाहिजे. तुमच्या मुलीला दुसऱ्याचा आदर करताच आला पाहिजे. आणि आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवण्यापेक्षा, लक्षपूर्वक ऐका, सौंदर्यवान मुलगी बनवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलीला संस्कारी मुलगी बनवा गड्या. फार मोठं बनवा तुम्ही तुमच्या मुलीला, फार शिकवा तिला, तिच्या पायावरती उभं करा. पण माता माऊल्या खरं सांगू का, ज्यावेळी सून आपल्या घरात येते आणि लेकही आपली घरात असते, आपल्या मुलीकडून जर चपाती लाटताना चुकली तर हाताला धरून आपण आपल्या मुलीला शिकवतो, बरोबर. पण तीच चपाती आजी सांगा सुनेकडून चुकू द्या, आपण तिच्या सगळ्या कुळाचा उद्धार करतो. माईबाप आपली जशी मुलगी आहे तशी दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात आली, आपल्या मुलीला चांगले संस्कार द्या गड्या. कार्यक्रमाला जात होते एक दिवस आणि कार्यक्रमाला जात असताना वडिलांना माझ्या मी सहज प्रश्न विचारला, बाबा मला जर मोठं व्हायचं असेल तर काय करावं लागेल. ऐका बरं का, माझ्या वडिलांना प्रश्न केला, का हो मला जर समाजात मोठी कीर्तनकार व्हायचं असेल तर काय करावं लागेल. माझ्या वडिलांनी मला महत्त्वाच्या काही टिप्स दिल्या. म्हटले दिदा, माझे वडील मला दिदा म्हणतात, दिदा तुला जर मोठं व्हायचं असेल ना तू कीर्तनकार आहे. ज्यावेळी कीर्तनाला उभी राहशील ना बाळा, त्यावेळी डोक्यावरचा पदर खाली पडू देऊ नको बाळा. माझी दुसरी गोष्ट ऐक बाळा, बाळा तुला सांगतो, तुझ्या वाणीत नेहमी गोडवा ठेव, तुझ्या आचरणामध्ये नेहमी शुद्धता ठेव. आणि बाळा ज्यावेळी तू दुसऱ्या घरी जाशील ना त्यावेळी माझी एक विनंती आहे, नवऱ्यापेक्षा जास्त सासू सासऱ्यांना जप. मला एवढंच सांगायचं आहे गड्या. जर माझ्या वडिलांसारखी शिकवण या भारतातल्या प्रत्येक बापानं आपल्या मुलीला दिली तर आपल्या भारतातील वृद्धाश्रम हा शब्द नष्ट होऊन जाईल. चांगल्या संस्कारांची गरज आहे. माईबाप एक राजे होऊन गेले, आऊसाहेबांनी संस्कार चांगले दिले, पण सगळं करत असताना माझ्या छत्रपती शिवबाराजांनी कथा कीर्तन ऐकली. माईबाप तुकोबारायांचा उपदेश मस्तकावरती धारण केला. एक राजे होऊन गेले, संतांचा आदर्श डोक्यावरती ठेवला, त्यांचे विचार आत्मसात केले. आणि माईबाप आज आम्ही बिनधास्तपणे ज्यांच्यामुळे कीर्तनाला बसलेलो आहोत ना, ते म्हणजे फक्त आणि फक्त उपकार आहेत माझ्या राजांचे. पण खरं सांगू, प्रत्येक जाती धर्मातला मावळा गोळा केला आणि सगळ्यात अगोदर त्यांची डोकी चांगल्या विचारानं माझ्या राजांनी नांगरली. मग एक एक मावळा जोडला. तानाजी होता, धनाजी होता, बाजी होता, एक एक भरे कापरे शत्रू हादरे धाकाचा शिवरायाचा.
तसेच माझी वीर तानाजी धनाजी आणि संताजीचा जय भवानी जय शिवाजी भगवा झेंडा रोविला महाराष्ट्राच्या शूरवीरानं तुम्हालाच पाहिला या मानाचा मुजरा या मानाचा मुजरा या मानाचा मुजरा जमानाचा मुजरा शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दोन्ही हात उंच सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं मोठ्या अंतकरणानं ताईवर हा शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती स्थापण्यासाठी तन केला एक हो जाती राज्य स्थापण्यासाठी तन केला एक हो जाती घेऊन भगवा तो हाती स्वराज्य घडविण्यासाठी आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आशीर्वाद हो पाठी राहे आशीर्वाद हो पाठी छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की भगवान बाबा की वामन भाऊ महाराज की दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती टाळी वाजवली समाधान झालं आमचं फ्रेश व्हायचं असेल थोडं टाळी बिळी वाजून घ्यावी लागते नाहीतर इतका वेळ सगळे विचारात पडले असतील हे नेमकं काय चालू होतं काही काहींना तर ऐकूनच झोपा लागल्या असतील काही काही कीर्तनाला येतात माईबाप एक जण म्हटलं ताई कीर्तनात झोप फार छान लागते कीर्तन काय झोपायचं साधन आहे का माईबाप कीर्तनामुळं इतका मोठा फायदा होतो इतका मोठा फायदा होतो अगदी लक्षपूर्वक आहे का कीर्तन जर कुणी ऐकत नसेल तर आवर्जून कीर्तन ऐकवायला बसवा आवर्जून एका गावात काय झालं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर आता कसे फ्रेश झाले सगळे आता लय बरं वाटलं असेल नाही का सगळ्यांना हां त्या बाईला परमार्थाचा नाद होता ती बिचारी यायची कीर्तनामध्ये बसायची पण तिच्या ह्यांना काही कीर्तन ऐकू वाटत नव्हतं एक दिवस गावात कीर्तनाची भरपूर चर्चा झाली कीर्तनाला यावं कीर्तनाला आल्याच्या नंतर माणसाला भरपूर पैसा भेटतो ऐकलं त्या माणसानं तो म्हणायचा तुझा कीर्तनाला मी इथं झोपल्या हां ऐकतो मग त्यावेळेस हट्ट केला आता श्री हट्ट राज हट्ट बाल हट्ट पुरवावेच लागतात आणि तुम्ही अनुभवी आहात मी काय सांगायचं ना तुम्हाला प्रत्येकाला अनुभव आहे संसाराचा आहे राज हट्टाचा आहे स्त्री हट्टाचा आहे बाल हट्टाचा आहे हट्ट केला यावं लागतंय हा म्हटला नाही जमणार आता यांच्याकडे एकच पर्याय असतो पिशवी घ्यायची मी हाय म्हणून फेमस वाक्य नाही का मी उद्या घर सोडून निघून जाईल कीर्तनाला यावं लागेल ठीक आहे बिचारा आला आणि परमाग बसला परमाग आता काही काहींना लय सवय असते कीर्तनाला येणार पण इतके लांब जाऊन बसणार आणि त्या मोबाईलच्या डबड्यात डोकं घालून बसणार काय करावं माणसांना 2 तास परमार्थासाठी वेळ नाही आता तो बिचारा आला आणि अर्ध कीर्तन संपलं निघून गेला त्याला कंटाळा आला जरा
अर्ध कीर्तन संपलं ना, अर्धे कीर्तनात त्यानं एकच ऐकलं. कीर्तनकार सांगत होते, एक दृष्टांत सांगत होते आणि त्या दृष्टांतामध्ये एक वैष्णव कीर्तनामध्ये आले आणि त्यावेळी कीर्तनकारांना सांगितलं, आबाजी या, काय नाव असेल त्यांचं, ते पिंटे असन चिंटे असेल, आले या. महादू इथं नाही ना कोणी, महादू नाही ना, मग नाव घ्यायची पंचायत. महादेव बाबा आले का, आहेत का, आले का कीर्तनाला, या. आले का, बसा. बसले. कीर्तन संपल्याच्या नंतर उठा. त्यांनी एवढं डोक्यात घेतलं, महादेव बाबा आले का, तुम्ही नाही बरं का, दृष्टांतातले, आले का, या. आता उठा, आता बसा. यानं एवढं डोक्यात घेतलं. आणि बाबा त्यावेळी काय झालं होतं, उन्हाळ्याचे दिवस चोर सुटले होते. हा बिचारा गेला घरी आणि घरी गेल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, नेमकं 4 चोर त्याच्या घरी आले बायको कीर्तनाला आणि हा एकटाच. आणि याला झोपेत बोलायची सवय होती. काही जण कसं बोलतात, काही जण कसे डोळे उघडून, काही जण झोपतात, काही जण तोंड उघडून झोपतात. असं झोपायच्या प्रकारे कीर्तनात सांगायचे नसतात. आणि मग तो गेला आणि त्याला झोपेत बोलायची सवय होती. बाबा बोलायची सवय. आता त्यातल्या एका चोराचं नावच महादेव होतं. हा बोलायला लागला. चोर घरात शिरले, महादेव बाबा आले का, या. त्याने इकडं तिकडं बघितलं, माझं नाव याला कसं काय माहित, ओळखीचा वाटतोय. आणि ते नेमकं काय झालं, महादेव बाबा आले ना, ते नेमकं बसलं आणि म्हटले, महादेव बाबा बसा. तटकन उभं राहिलं. नाही, हे काय चालू आहे नेमकं, माझं नाव माहिती आहे का. यानं 3 जण असे गुंडळले. चला बाबा म्हटले, या घरात चोरी करायची नाही. आणि जेवढं चोरीचं सामान होतं ना बाबा, भीतीच्या नादात त्यांनी तिथं ठेवून दिलं, याच्या खाटाखाली ठेवून दिलं आणि गेले पळून. आता याला झोपेत बोलायची सवय आणि कीर्तनात जे ऐकलं ते झोपेत बोलायला लागलं. दुसऱ्या दिवशी हे उठलं आणि पलंगाच्या खाली बघितलं तर एवढंच गाठोडं होतं सोन्याचं. त्यानं विचार केला, रे अर्धा तास कीर्तन ऐकलं, एवढं भेटलं. महाराज ते रोज कीर्तनाला येऊन बसायला लागला. विनोदाचा भाग सोडून द्या गड्या, पण तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, वैष्णव म्हणून जन्माला आलो, गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी, भाळावरती गोपी चंदनाचा टिळा असावा आणि अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी तळमळ असावी. पण हे घरातले मेन म्हणजे संस्कार लागतात. घरात जसे संस्कार तुम्ही तुमच्या लेकरांना द्या ना. माता माऊलं इथं 50% आजोबा आजी बसलेले आहेत, बरोबर. आजोबा आजी लक्षपूर्वक ऐका. आम्ही आमच्या नातवाला गोष्टी सांगतो, पण आमच्या नातवाला गोष्टी सांगण्यापेक्षा आमचा नातू घरात आहे ना, आमच्या नातवाच्या हातून दिवसातून एकदा का होईना पण घरात टाळ वाजला पाहिजे. आमच्या घरात नित्य नियमानं हरिपाठ झाला पाहिजे. ही संस्कृती आपली आहे माईबाप. काळाच्या ओघात समाज व्यसन आणि फॅशन याच्या आधीन गेला माईबाप. पण माईबाप व्यसन आणि फॅशनच्या आधीन न जाता कुठंतरी परमार्थ घडावा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. काही जणांना माळ घालायची लाज वाटती. म्हातारपणी माळ घातली का लोक म्हणतात करून सवरून भागलान परमार्थाला. चोपदार बाबांचा चांगलाच अभ्यास दिसतोय. आणि तरुणपणी माळ घातली तर मित्रांनी म्हणावं, वय का परमार्थ करायचं, वय का माळ घालायचं, खायचं प्यायचं मस्तपैकी एन्जॉय करायचा. पण नाही गड्या, माझे वडील नेहमी सांगत असतात, जर पैसा कमवायचं वय तरुणपणामध्ये आहे, जर पैसा कमवून मोठं नाव करायचं वय तरुणपणामध्ये आहे, तर माणसानं परमार्थ सुद्धा तरुण वयामध्ये केला पाहिजे. म्हातारं झाल्याच्या नंतर दात पडले जातात, तोंडातून नीट हवा सुद्धा बाहेर निघत नाही. देवाचं नाव काय आमच्या मुखातून निघणार आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुणपणी माणसानं परमार्थ केला पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणी संतांची संगत झाली पाहिजे. आणि तरुणपणी परमार्थ जर केला तर लक्षपूर्वक ऐका बरं का,
आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये 22, 23, 24, 30 वर्षाच्या अगोदरची मुलं आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये येतात. आळंदीची एक विशेषता आहे बरं का. 16व्या वर्षामध्ये माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरीसारखं तत्वज्ञान लिहिलं का सांगितलं. काही जण इतके हुशार असतात, माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, अरे बाबा अभ्यास करावा पुराणाचा काहीतरी, आर्थे विन पाठांतर कायसा करावे आणि व्यर्थेची मरावे घोकुनिया, याला काही अर्थ नाही गड्या. काही जण म्हणतात माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, नाही गड्या. सके 1212 पै टीका केली ज्ञानदेवे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उपई झाला. शेवटचा पुरावा सांगेल. संतांच्या संगतीमध्ये एक मेलेली व्यक्ती जर उठून संतांच्या कृपा आशीर्वादानं ज्ञानेश्वरी लिहित असेल, सच्चिदानंद बाबा त्यांचं नाव आहे, तर ती व्यक्ती जगात आजरामर झाली. तर ज्ञानेश्वरी वाचून आम्ही आमच्या आयुष्याचं कल्याण का करून घेऊ शकत नाही. आणि सगळी नाही वाचता आली ना ज्ञानेश्वरी, ऐका, सगळी ज्ञानेश्वरी नाही वाचता आली ना, वाचू नका, एक ओवी वाच, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. राम मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, राम मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवावी. माणसानं एक ओवी वाचायची आणि आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं गड्या. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये एखादा मुलगा आला, एखादी मुलगी आली बाबा, घरी 12 खडी सुद्धा पाठ नसते. आळंदीचं वैभव सांगू, घरी 12 खडी सुद्धा पाठ नसते. पण आळंदीच्या भूमीमध्ये गेल्याच्या नंतर संस्कृतचे श्लोक पाठ होतात. एवढी पवित्र भूमी आळंदीची आहे. आणि माईबाप, आळंदीमध्ये तत्वज्ञान निर्माण झालं, जगाला उपदेश केला माझ्या माऊलींनी. आणि मी बोलून गेले, संत येतात तोही दिवस आजरामर होतो आणि संत ज्या दिवशी जातात तोही दिवस आजरामर होतो. आम्ही मेल्याच्या नंतर आमची माणसं सुद्धा आमच्या अंत्यविधीला येत नाही गड्या. पण माऊली ज्यावेळी समाधीला चालले ना, त्यावेळी परब्रह्मानं हात धरावे, देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर. फार गोड भीमसेनजी जोशी यांनी फार सुंदर गायलंय बघा. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, आवाज द्या. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, देवाची आळंदी, लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशांची हो, ज्ञानेशांची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. ज्ञानियांचा राजा भोगतो राणीवा, ज्ञानियांचा राजा, राजा, ज्ञानियांचा राजा भोगतो राणीवा. नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव महाद्वारी. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, देवाची आळंदी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. आळंदीच्या भूमीमध्ये माझ्या माऊलींनी समाधी घ्यावी
आणि जगाचं कल्याण करण्यासाठी अवतार झाला माईबाप. जगाच्या कल्याणासाठी काही व्यक्तीच येत असतात, त्यामध्ये संत आहेत आणि काही थोर महापुरुष आहेत ज्यांच्या विचारानं आमच्यामध्ये परिवर्तन घडावं. आणि माता माऊल्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल काहीतरी सांगते. आपल्या कीर्तनातून जर काही घेऊन नाही गेले ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला खरा परमार्थ, रोज गाथा वाचायची का वाचू नका, रोज ज्ञानेश्वरी वाचायची का वाचू नका, हरिपाठ घ्यायचा ना घेऊ नका, पण शास्त्रानं तुम्हाला एवढं का डोक्यावरती घेतलंय तेवढं माझ्या लक्षपूर्वक ऐका. त्रेतायुगामधला प्रसंग आहे. त्रेतायुगामध्ये माझे भगवान प्रभू श्री रामचंद्र एका माई माऊलीच्या आजी 9 वेळा पाया पडले. तुम्ही कुंकवावाल्या दिसता नाही का, कुंकवावाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुहासिनी झाल्या, अशी अवस्था झाली. पण असो, त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्र एका माई माऊलीच्या 9 वेळा पाया पडले, पण ती बाई एकदाही देवाच्या पाया पडले नाही. कारण विचारलं सीता मातेनं का पाया पडले, त्यावेळी भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी उत्तर दिलं, सीते, ती माई माऊली दिवसातून 3 टाइम तिच्या नवऱ्याच्या पाया पडती, म्हणून मी 9 वेळा तिच्या पाया पडलो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या मातेचं नाव आहे माता लोपामुद्रा. लोपामुद्रा पतिव्रता आहेत, कोणत्याच देवाचं नाव घेतलं नाही, फक्त दिवसातून 3 टाइम स्वतःच्या मालकाच्या पाया पडत होत्या. तो आमचा खरा परमार्थ आहे. संतांनी सांगितलं, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, म्हणून संतांचे चरण, संतांचे वाक्य, संतांची संगती आयुष्यात एवढी महत्त्वाची आहे. बाबांनी मगाशी प्रमाण दिलं की अर्धाक्षण घडता संताची संगती. त्या अभंगाचं लॉजिक असं झालं, मागच्या वर्षी माझं कीर्तन बाऊंला माहिती आहे, पालघरला झालं, जागरचा दिवस होता माझ्याकडं, आणि जागरच्या दिवशी अभंग मी देवा माझे मन घेतला होता, तो आदल्या दिवशी अभंग झाला होता. आता तिथल्या लोकांना काय माहीत, म्हणे काही वयाकडे बघून म्हटले नाही नाही तेवच अभंग. तेव्हा मी हा अभंग घेतला होता. सुंदर चिंतन झालं होतं. तेने होय शांती महत् पापा वर्तनते पापी नाम देहे पापानी त्रिविधानीच महापापोप पापानी पापांनेव स्मृतानीच पाप उपपाप महापाप. कितीही मोठं पाप तुमच्या आयुष्यामध्ये असू द्या, पण आम्हाला संतांची संगती केल्याच्या नंतर त्या पापातून मुक्तता होते. आणि संतांच्या संगतीमध्ये आम्हाला काय भेटतं, काय प्राप्त होतो, आनंद. एकदा सगळ्यांनी आपले 2 हात वर घ्या. मृदुंगाचारी नका घ्या, जरा लांब लांब दिसू द्या भगवंताला. भव्य दिव्य सोहळा चालू आहे आणि कीर्तनामध्ये आम्ही टाळी वाजवली मोठ्या प्रेमानं, मोठ्या अंतकरणानं. जय जय विठोबा रखुमाई, पण बारीक लक्ष देऊन ऐका बरं का. 2 चरणावाल्याला लक्ष देऊन ऐका. 2 चरणावाल्याला 4 चरणाचा अभंग 2 तासात समजेल एवढे तुम्ही आवाज क्लिअर कर, आवाज. आणि मी सुद्धा ज्ञानी. याच्या आवाजाला काय फटाकड्याच्या नादात उडाला काय. हॅलो हॅलो, असू द्या, इकडं लक्ष द्या. माईक काढून जरी घेतलं तरी माझा आवाज शेवटपर्यंत जाईल, तेवढा आशीर्वाद आहे माऊलींचा. मी काय सांगत होते, 4 चरणाचा अभंग 2 चरणाच्या महाराजांना 1 तासात सुटूही शकत नाही, आणि ते 4 चरण आमच्या लक्षात येऊ शकत नाही गड्या. कारण काय होतं, बऱ्याच वेळा कीर्तनामध्ये वेळ कमी राहतो, आणि आपल्या सगळ्यांना 7 ते 9चं कीर्तन म्हटलं तर खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. आम्हाला घरी जायचं असतं, भोजन करायचं असतं. 9 ते 11चं कीर्तन म्हटलं तर 11:30 पावणे 12 झाले तरी काही वाटत नाही. तसं काही नाही, तुम्ही पहाटेच्या 4 वाजेपर्यंत म्हटलं तरी स्टॅमिना आहे आपला, तेवढी कृपा आहे माऊलींची. पण तुम्ही थांबणार नाही, त्याला मी तरी काय करणार ना. नामदेवरायांचा फार सुंदर अभंग आहे. जर पुन्हा कधीतरी इथं येण्याची संधी जर भेटली तर नक्कीच राहिलेल्या 2 चरणाचा अभंग मी नक्की भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न करेल. कारण बोलण्यासाठी वेळ कमी असतो, आणि बोलता बोलता अभंगही सोडवायचा असतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर आम्हाला झोपही लागली नाही पाहिजे, याचाही विचार केला पाहिजे. परंतु असो, नामदेवरायांचा गोड अभंग आहे आणि आजच्या कार्यक्रमाला साजेल असा अभंग आहे. श्री संत भगवान बाबा आणि श्री संत वामनभाऊ महाराज, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत
आपल्या भूतलावावरती अवतारित झाले, समाज कार्य केलं आणि स्वतःचा देह ठेवलेला आहे. वामनभाऊ बाबांच्या मुखातून जे वाक्य गेलं ना बाबा, ते खरंच ठरलंय. उदाहरणं माझ्याकडे 4 आहेत सांगायला, पण घड्याळ पटपट पटपट पुढे सरकतंय. त्यामुळे माझी शेवटची विनंती आहे सगळ्यांना, आपल्या कीर्तनातून जरी काही घेऊन नाही गेले तर शेवटची एक माझी महत्त्वाची गोष्ट अगदी लक्षपूर्वक ऐका. माता माऊल्यावर पुरुष वर्ग, हल्ली सगळे म्हणतात मुली भेटत नाही, मुली भेटत नाही, लग्न होत नाही. पण खरं सांगू का, ज्यावेळी तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न जमवायचं आहे ना, खरं सांगू, जो मुलगा पैसा कमवतो, जो मुलगा बापाच्या प्रॉपर्टीच्या जीवावरती उड्या मारतो, त्या मुलाला स्वतःची पोरगी कधीच देऊ नका. कर्तृत्ववान मुलाला तुमची मुलगी द्या गड्या. तुमची मुलगी झोपडीत राहील, चटणी भाकरी खाईल, पण सुखानं जगेल. आणि आवर्जून सांगणं माझं, माळकरी पोराला पोरगी द्या, नाही का. एका कीर्तनात सांगितलं होतं, माळकरी पोराला पोरगी द्या. 5-6 जण आले आणि एवढाले जाड माळी घेऊन, त्यातल्या 4-5 जणांचे लग्न झाले म्हणा. इथं जर कुणाचं होत नसेल बाबा, आपल्या गाडीत 2 जणांची जागा मोकळ्या मनाने आहे. तुम्ही म्हणाल ताई टेम्पो भरण, नाही का. अशी अवस्था झाली. पण खरं सांगू का, मी बोलून गेले, आपल्या मुलीला चांगले संस्कार द्या. आपली मुलगी ज्यावेळी दुसऱ्याच्या घरात जायची ना, तुम्ही तुमच्या लेकीच्या संसारामध्ये कधीच डोकं घालू नका, कधीच घालू नका. आणि आपल्या मुलीला ठासून सांगा, बाई आता तुला इथून पाठवून दिलंय, माघारी येईल ते तुझी प्रेत यात्रा असेल. आपल्या मुलीला, आपल्या मुलाला चांगले संस्कार द्या. आणि पुरुष वर्ग माता माऊल्यावर, आपला मुलगा ज्यावेळी घराच्या बाहेर पडतो ना, आपल्या मुलाला जरी काहीच कमवता आलं नाही तरी चालेल, शिव विचार त्याला द्या. आणि महत्त्वाची गोष्ट सांगा, राजा, अरे स्वतःच्या बहिणीसाठी वाघ होतो ना, दुसऱ्याच्या बहिणीसाठी कुत्र होऊ नको. ही गोष्ट स्वतःच्या मुलाला शिकवा. मुला मुलींना चांगले संस्कार द्या. अंतकरणामध्ये परमार्थ टिकून ठेवा. सासू सासऱ्यांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द माझ्याकडून जर चुकीचा गेलेला असेल तर माझ्या अल्पबुद्धीचे बोल म्हणून मला परत करा, माझं मला परत द्या. आणि जे नक्कीच बरोबर असेल ते माऊली ज्ञानोबारायांच्या सानिध्यात घालवलेले काही क्षण आणि त्या क्षणामध्ये ग्रहण केलेलं ज्ञान म्हणून आत्मसात करा. चुकीचं ते माझं मला द्या. तुमची लेक आहे मी. ज्यांना 1 मुलगी असेल त्यांनी दुसरी मुलगी समजून माफ करा. ज्यांना 2 मुली असतील त्यांनी तिसरी मुलगी समजून माफ करा. ज्यांना 3 मुली असतील त्यांनी 4थी मुलगी समजून माफ करा. आणि ज्यांना पोरगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या. पण जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून माझं मला परत द्या. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी एकच प्रार्थना करते, हे देवा, हे परमेश्वरा, 18 वर्ष या सप्त्याला झाली. या सप्ताहाची इथं बसलेल्या माणसांच्या हातूनच घडो. आणि मी जर टिकले तर त्या सप्त्यात माझं कीर्तन असो. तुम्हा सर्व सज्जन श्रोते माईबापांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे बेडी पुढे उत्तरी. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. नाही उच्चारिला अधिकार आपला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडली गवाधारी ठरले ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. भाऊ बाबा की जय. बजरंग बली की जय. सब संतन की जय. बघा, आज एक आपल्याला रत्न मिळालेला आहे. महिलांच्या मधून एक रत्न मिळालेला आहे. ज्ञान सिंधू ही ती पदवी आहे ना तुमची? चुल बर बर बर. तरी
ताईला आम्ही ज्ञान सिंधू म्हटलं तरी त्या म्हणतात मला ती पदवी देऊ नका. हा घेऊ घेऊ. हा